नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे मी तुम्हाला शिकवत आहे रिझनिंग आणि मॅथ्स, जे तुम्हाला बँकिंग आणि इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये उपयोगी पडेल. तर आपण आज फर्स्ट टॉपिक मी घेत आहे रिझनिंगवरती. त्याच्यामध्ये सिरीज कम्प्लिशनमध्ये पण नंबर सिरीज. तर आता नंबर सिरीजमध्ये काय राहतं, तर आपण एक एक्झाम्पल पाहूया. नंबर सिरीजमध्ये एक्झाम्पल 1 1 6 15 क्वेश्चन मार्क 45 66 91. तर आता यांनी हे सिरीज दिलेली आहे. सिरीजमध्ये आपल्याला ओळखायचं आहे क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येणार. तर ते क्वेश्चन मार्कच्या जागी जी संख्या येणार आहे त्याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत 25 26 27 आणि 28. तर आता आपण क्लिअरली पाहिलं इथे, तर जो डिफरन्स आहे तो आपल्याला आपण काढत गेलो. ठीक आहे. तर 1 आणि 6 मध्ये 6 वजा 1 केलं आपण तर किती येतं 5. 15 वजा 6 केलं तर येत आहे 9. त्याच्यानंतर 66 वजा 45 केलं तर किती येत आहेत 21. आणि 91 वजा 66 केलं, 91 वजा 66 आपण केलं तर काय उत्तर येत आहे म्हणजे 21 आणि 4 25. तर इथे जर फरक घेतला तर आपण 4 आहे, इथेही 4 आहे. तर पाहूया आपण 4च्या फरकाने पुढची संख्या जी येईल 13. म्हणजे 15 मध्ये प्लस 13 केले तर ते किती येतात 28. ठीक आहे. आणि 21 मधून 4 आपण वजा केले, हे जे 21 आलेत त्याच्यातून 4 वजा केले तर ते 17 येतात. तर 65 वजा 17 45 वजा 17 हे आपण केलं असतं पण उत्तर येतं 28. तर मग याचं उत्तर 28 राहणार. त्याच्यानंतर नंबर सिरीजमध्ये पुढचं आपण एक एक्झाम्पल पाहू. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 5 9 19 37 आणि क्वेश्चन मार्क. तर जो पुढचं क्वेश्चन मार्क आहे तिथे उत्तर आपलं काय राहील हे त्यांनी दिलेलं आहे. ते आहे 73 75 76 78. तर आपण इथे काढत गेलो तर याच्यामध्ये एक ऑब्झर्व कराल तर 2 × 2 + 1 = 5 आहे. त्याच्यानंतर 5 × 2 - 1 म्हणजे 10 वजा 1 बरोबर 9. त्याच्यानंतर मग 9 × 2 + 1 बरोबर म्हणजे 9 दुनी 18 अधिक 1 बरोबर 19 आहे. त्याच्यानंतर 19 × 2 वजा 1 म्हणजे 38 वजा 1 बरोबर 37 आहे. तर आता पुढचं जी टर्म येणार ती काय राहणार आपली उत्तराची आन्सरची 37 × 2 अधिक 1 37 दुनी 74 अधिक 1 बरोबर 75. तर आपलं 75 हे उत्तर राहणार आहे. चला वळूयात पुढच्या एक्झाम्पलकडे. तिसरं एक्झाम्पल. तर याच्यामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे ते 4 8 28 80 244. त्याचं उत्तर त्यांनी जे दिलेलं आहे ते 278 428 628 728. या सिरीजमध्ये जे आपण पाहू शकतो तो जो डिफरन्स आहे तो सिरीज कशी पुढे वाढत गेलेली आहे
तर ती सिरीज जी वाढत गेलेली आहे तो 3चा आपण जर का वर्ग वाढवत गेलो तर ते त्याच्याप्रमाणे ही सिरीज आहे. म्हणजे 3:1 + 1 म्हणजे 3चा वर्ग 1 बरोबर 3 अधिक 1 हे 4. त्याच्यानंतर 3चा स्क्वेअर वजा 1 म्हणजे 9 वजा 1 बरोबर 8. त्याच्यानंतर मग 3चा क्यूब अधिक 1 बरोबर 27 अधिक 1 म्हणजे 28. याच्याप्रमाणे 80 जे आलेलं आहे 3:4 - 1. त्याच्यानंतर मग 244 जे आलेलं आहे ते 3:5 + 1. आणि आता जे उत्तर येणार आपल्याला, जी पुढची टर्म आपल्याला अपेक्षित आहे ती जी राहणार आहे ते 3:6 - 1. मग आता 3:6 हे काय आहे? 3:6 हे 729 येतं, त्याच्यातनं वजा 1 बरोबर 728. म्हणजे हे उत्तर 728 राहणार. आता पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. कोणत्या टाईपचे सिरीज राहतात त्याच्यामध्ये. 0, 6, 24, 60, 120, 210. याच्यामध्ये पण जो क्यूब आहे हे क्यूबची सिरीज आपण म्हणू शकतो, कारण याचं जे उत्तर येतं ते तुम्हाला मी सांगतो कसं येतं. हा 0 येत आहे तो 1:3 - 1 इज इक्वल टू 0. हे 6 जे येत आहे ते 2:3 - 2 म्हणजे 8 - 2 इज इक्वल टू 6. 24 जे येत आहे ते 3:3 - 3 इज इक्वल टू 27 - 3 इज इक्वल टू 24. 60 जे येत आहे ते 3:4 - 4:3 4:3 - 4 म्हणजे 64 - 4 इज इक्वल टू 60. म्हणजे 120 येत आहे ते 5चा क्यूब -5 म्हणजे 125 - 5 इज इक्वल टू 120 येत आहे. जे 210 येत आहे ते 6चा क्यूब -6 म्हणजे 216 वजा 6 बरोबर 210 येत आहे. आता जे पुढचं उत्तर येणार आहे ते आपल्याला 7चा क्यूब -7 म्हणजे 7चा क्यूब तो 49 × 7 - 7 बरोबर 343 वजा 7 बरोबर 336. आता आपण पुढचा जो पॅटर्न पाहणार आहे तो थोडासा मिक्स राहणार आहे पॅटर्न. म्हणजे याच्यामध्ये 2 सिरीज क्लब किंवा त्याचे क्यूब किंवा स्क्वेअर क्लब झालेले असतात, अशी सिरीज राहते. तर क्वेश्चन पहा काय आहे. 1, 4, 27, 16 क्वेश्चन मार्क 36, 343. तर क्वेश्चन मार्कची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यांनी दिलेले जे ऑप्शन आहेत ते 25, 87, 120, 125. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं डोकं चालवावं लागणार आहे. आता 1 तर माहितीच आहे आपल्याला, 4 काय आहे 2चा स्क्वेअर आहे, 27 काय आहे 3चा क्यूब आहे, 16 जे आहे ते 4चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे, हा जो आहे 6चा स्क्वेअर आहे आणि हा जो आहे 7चा क्यूब आहे 343. मग आता याच्यामध्ये क्लिअरली तुम्ही पाहू शकता की जे ऑड नंबर आहेत 1, 3, 7 यांचा क्यूब आहे. आता इथे जे येणार आहे ते 5 येणार आहे, हे ऑब्वियस आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पण याचा काय घ्यायचं आहे आपल्याला, स्क्वेअर घ्यायचं आहे का क्यूब घ्यायचं आहे? कारण इव्हनला स्क्वेअर आहे आणि ऑडला क्यूब आहेत. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते 5चा क्यूब म्हणजे 125 राहील. त्याच्यामुळे उत्तर आपलं 125 असणार आहे.
आता आपण वळूया आपल्या पुढच्या एक्झाम्पलकडे. पुढचं एक्झाम्पल जे आहे तो क्वेश्चन असा आहे, सिरीज 4, 6, 12, 14, 28, 30 क्वेश्चन मार्क. त्याचे त्यांनी ऑप्शन दिलेले 32, 60, 62, 64. तर याच्यामध्ये आपण सिरीजचा पॅटर्न शोधण्यासाठी पाहू शकता यांचा जो फरक आहे तो 2 आहे. हे 6 ला इंटू 2 केले की 12 येतात उत्तर. 12 मध्ये प्लस 2 करून 14 आहे. 14 गुणिले 2 28 आहे. 28 अधिक 2 30 आहे. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे, 4 अधिक 2 बरोबर 6 आहे. नंतर 6 गुणिले 2 बरोबर 12 आहे. 12 अधिक 2 बरोबर 14 आहे. 14 गुणिले 2 बरोबर 28 आहे. 28 अधिक 2 बरोबर 30 आहे. तर आता 30 गुणिले 2 बरोबर 60. तर आपलं उत्तर जे येणार आहे ते 60 येणार आहे. मित्रांनो, आता हा जो आपण पॅटर्न पाहणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स असा हा पॅटर्न आहे. म्हणजे 2 सिरीज कंबाईन केलेल्या आहेत याच्यामध्ये. तर तो पॅटर्न कसा आहे पहा. ही सिरीज आहे 1, 3, 3, 6, 7, 9 क्वेश्चन मार्क 12 आणि 21. तर त्यांनी ऑप्शन जे दिलेले आहेत ए 10, बी 11, 12 आणि 13. तर आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी याच्यामध्ये 2 फोड आपल्याला सिरीजच्या करायला लागणार आहेत. जी आहे ती जी इवन प्लेसेसवरती जे नंबर्स आहेत म्हणजे 1, 3, 7 क्वेश्चन मार्क आणि 21. म्हणजे ही सिरीज काय होणार 1, 3, 7 क्वेश्चन मार्क आणि 21. जी दुसरी सिरीज आहे ते 3, 6, 9, 12. 3, 6, 9, 12. आता ही फोड केल्यानंतर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये 1 आणि 3 याच्यामध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 7 याच्यामध्ये 4चा फरक आहे. 7 आणि क्वेश्चन मार्क मध्ये काहीतरी फरक असणार आणि क्वेश्चन मार्क आणि 21 मध्ये काहीतरी फरक असणार आहे. मग आता आपण याच्यामध्ये 7 आणि 21 मधला जो फरक काढला तर तो किती येतोय 16. सॉरी, आपला येणार 14 येणार. मग 14चा जो फरक आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला ते 6 आणि 8 14 हा फरक आपला बरोबर निघून येईल 7 आणि 21 मधला. मग 7 अधिक 6 बरोबर 13 होणार आणि 13 अधिक 8 बरोबर 21. त्याच्यामुळे 13 हे उत्तर आपलं इथे अपेक्षित आहे आणि ते बरोबर आहे. आता नंबर पॅटर्न मध्ये आपण पुढे पाहूया. तर त्याच्यामध्ये एक ट्रायंग्युलर पॅटर्न म्हणून राहतो. या टाईपचे क्वेश्चन राहतात. याच्यामध्ये काय राहतं, तुम्ही कोणत्याही 2 संख्यांचा फरक काढला तर त्या सिरीज मधला फरक जो येतो त्याने जी सिरीज फॉर्म होते त्याच्यामधून पण एक फरक निघतो आणि त्याच्यातून जी पुढची सिरीज फॉर्म मध्ये होते त्याच्यामध्ये पण फरक निघतो. तर ते कसं राहतं ते मी तुम्हाला सांगतो. इथे आपण एक एक्झाम्पल पाहूया. 3, 20, 63, 144 आणि 275. आपल्याला पुढचं जे आहे सिरीजच्या पुढे ते शोधून काढायचं. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मी सांगितल्याप्रमाणे हे ट्रायंग्युलर पॅटर्नचं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये 20 आणि
3चा फरक 17 आला. 20 आणि 63चा फरक तुमचा 43 आला. 63 आणि 144चा जो तुमचा फरक आला तो 44 आणि 7 51 30 81 आणि 144 275 जो आहे त्याच्यामध्ये 75 आणि 50 125 आणि 6 131 हा फरक आला. त्याच्यानंतर सेकंड लाईनला आपला पुढचा फरक जो येणार तो बघा, याच्यातून परत फरक काढायचा आपल्याला. 17 आणि 43 यांच्यामध्ये किती फरक आहे? 13 आणि 3 बरोबर ना. 23 अधिक 3 26. त्याच्यानंतर 43 आणि 81 मध्ये किती फरक आहे? 31 अधिक 7 म्हणजे 38. आणि 81 आणि 131 मध्ये जो फरक आहे तो किती आहे? 50. आता आपण पुढचा 3 नंबरचा पण फरक काढू. 3 नंबरच्या फरक मध्ये काय येणार आहे आपलं? इथे 12 आणि इथे 12 म्हणजे हे कॉमन फरक आले आपले. तर आता आपलं उत्तर काय राहणार आहे फायनली? 275 अधिक 131 अधिक 50 अधिक 12 म्हणजे उत्तर आपलं काय राहणार? 2 आणि 3 8 6 3 9 6 चलिए 2 468 468 हे जे आपलं आहे हे उत्तर राहणार आहे. तर आता आपण या सिरीज पाहिल्या. याच्यामध्ये अजून पण आपल्याला सिरीज आहेत, त्या मी आता तुम्हाला शिकवतो. आता जो पुढचा प्रकार आहे मित्रांनो तो आहे सिरीजमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय राहतं? जी तुमची सिरीज असते त्याच्यामध्ये एक डिफरन्स राहतो, कॉमन डिफरन्स. म्हणजे ए प्लस डी आणि तो जो डिफरन्स आहे तो मल्टिप्लाय होत जातो 2d ए प्लस 3d असं. ठीक आहे. पण याच्यामधली जी एन टर्म आहे ती आपल्याला शोधायची असते. त्यावेळी जो फॉर्म्युला असतो एन टर्मचा हे राहतं ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय राहतं? हे रेशिओचं जे असतं ना ते मल्टिप्लाय होत जातं. म्हणजे थोडक्यात काय, ए इंटू आर, ए इंटू आर स्क्वेअर, ए इंटू आर ए आर क्यूब असं असं nth टर्मपर्यंत. जी काही आपल्याला एन टर्म आहे ती शोधायची असेल तर याच्यामधला आपला फॉर्म्युला राहतो ए इंटू आर रेस टू एन मायनस 1. तर आपण आता अरिथमॅटिक टर्म जे बघितली त्याच्यामधलं आपण एक्झाम्पल पाहू. अरिथमॅटिकचा जो आपला फॉर्म्युला आहे तो काय आहे? ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर आता पुढची सिरीज बघा, 3 6 9 12 आणि आपल्याला जो विचारलेला आहे ते 12th टर्म काय राहील हे विचारलेलं आहे. तर आता हा जो फॉर्म्युला आहे तो जो 12th टर्मसाठी आपण वापरू शकतो. ही झाली फर्स्ट टर्म, ही आहे 3, सेकंड टर्म आहे 6, थर्ड टर्म आहे 9, फोर्थ टर्म आहे 12. असं पुढे पुढे जात 12वी संख्या काय येणार हे आपल्याला काढायचं. मग 12th टर्म येण्यासाठी जो फॉर्म्युला आता इथे दिलेला आहे तर याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय राहणार आहे? ए नेहमी पहिली संख्या घ्यायची 3 आणि जो डी आहे डी हा नेहमी यांच्यातला फरक म्हणजे 6 वजा 3 बरोबर 3 किंवा 9 वजा 6 घेतलं तर 3, 12 वजा 9 घेतलं तर 3. म्हणजे डिफरन्स पहा, प्रत्येक संख्यांमध्ये प्रत्येक
जो डिफरन्स आहे तो 3 3चा आहे, त्याच्यामुळे डी बरोबर 3. तर आता ए काय आहे आपलं 3 आहे, प्लस एन काय आहे 12वी संख्या आपल्याला शोधायची, त्याच्यामुळे 12 वजा 1 आणि डी जे आहे ते 3, म्हणजे 3 अधिक 11 गुणिले 3 म्हणजे 3 अधिक 33 बरोबर 36. तर जी 12वी जी टर्म असणार आहे 12 टर्म ही आपली असणार आहे 36. आता पुढचं जिओमेट्रिक प्रोग्रेशनचं आपण एक्झाम्पल पाहू. जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये नेहमी रेशो कॉमन राहतो, तो रेशो आपल्याला शोधायचा असतो. मग आपण ही सिरीज घेतली 5, 25, 125, पुढची संख्या काय राहील. तर याच्यामध्ये आपण काढलं तर जी 5 आहे, 5 हे आपण ए पकडा, ठीक आहे. आता आर जो आहे तो काय आहे 25 भागिले 5, म्हणजे 5 5 25, आरची संख्या आहे 5. आपल्याला ही कितवी आहे 4th टर्म आहे जी शोधून काढायची. तर मग 4th टर्मचा फॉर्म्युला आपण काय सांगितलं होतं, ए इंटू आर रेस टू एन मायनस 1. तर आता ए काय आहे आपलं 5, आर काय आहे 5, एन काय आहे 4 वजा 1, म्हणजे 5 गुणिले 5चा क्यूब, म्हणजे 5 इंटू 125, 5 5 25, 5 2 10 2 12, 5 625. तर जी चौथी टर्म आहे ती 625 राहणार. आता जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपण अजून एक एक्झाम्पल पाहू. तर क्वेश्चन आहे 7, 14, 28 आणि व्हॉट इज 10th टर्म. तर यांनी विचारलेलं काय मित्रांनो, 7, 14, 28 असं तुम्ही काढत गेला तर जी 10वी संख्या आहे ती कोणती येणार. तर हे तुम्ही आपण पाहू शकता, 7 दुनी 14, 14 दुनी 28, म्हणजे 7 दुनी 14, 7 चोक 28, म्हणजे 2 याच्याप्रमाणे 2च्या रेशोमध्ये हे स्क्वेअर होत गेलेलं आहे. मग आपल्याला ए रेस इंटू आर रेस टू एन मायनस 1 हा फॉर्म्युला आहे शोधून काढण्यासाठी 10th टर्म. मग ए काय आहे 7, आरची संख्या काय आहे 2, कारण हा 7 गुणिले 2 आणि 7 गुणिले 4, म्हणजे हे असं 2च्या स्क्वेअरनी तू वाढत जातं. तर हे 2 रेस टू 10 मायनस 1 होणार आपलं. तर 7 गुणिले 2 रेस टू 9 हे जे आपले आहे ही 10th टर्म राहणार आहे, 10th टर्म. तर मग 2चं 9 जो स्क्वेअर आहे, 2चा वर्ग 9, त्याचं किती उत्तर येतं 512. हे आपल्याला पाठच करायला लागणार आहे. 2चा वर्ग 2, 2चा स्क्वेअर 4, 2 रेस टू 3 8, 2 रेस टू 4 16, 2 रेस टू 5 सो अँड सो, तसं 2 रेस टू 9 512, 2 रेस टू 10 1024. हे सगळं तुम्हाला पाठच करायला लागणार आहे. त्याच्यानंतर गुणिले 7 केलं असता आपलं जे उत्तर येणार आहे ते 7 दुनी 14, 4 चल 1 7 7 8 7 35 35 84, म्हणजे 7 14 28
याची 10वी 10th टर्म जी राहणार आहे ती 3584. आता आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचं एक एक्झाम्पल पाहूया. तर क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन सिरीज 201, 208, 215, 369. आता याच्यामध्ये आपल्याला असं नाही विचारलं की ती 10वी संख्या काढा, 15वी संख्या काढा, 8वी संख्या काढा. याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, पहिली संख्या दिली आहे आणि शेवटची संख्या दिली आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, याच्यामध्ये किती टर्म आहेत. तर आपला जो फॉर्म्युला काय आहे अरिथमेटिकचा, nth टर्म इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. तर आता a तुम्हाला क्लिअरली दिसते 201 आहे, n आपल्याला माहित नाहीये. डिफरन्स जो आहे तो 208 वजा 201 किती आहे, 208 वजा 201 7 आहे. 215 वजा 208 किती आहेत, हे पण 7 आहेत. मग डी काय आपला आला, 7 आला. आणि nth टर्म जी शेवटची टर्म आहे ती आपल्याला माहिती आहे 369 आहे. तर आता सर्व काही आलेलं आहे, आपल्याला फक्त n शोधायचं आहे. तर मग हे आपण सिम्प्लिफाईड केलं तर 369 मायनस 201 इज इक्वल टू n-1 इंटू 7. आता 369 मायनस 201 हे किती येणार, 168 बरोबर ना. आणि n-1 इंटू 7. आता 7 n-1 बरोबर काय होणार, 168 डिवायडेड बाय 7 म्हणजे n-1 24 आले. देअरफॉर n इज इक्वल टू 24 प्लस 1 म्हणजे 25. nचं उत्तर n म्हणजे ही जी टर्म आहे ही 25वी टर्म आहे या सिरीजमधली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शिकलेलो आहे नंबर सिरीजमधले वेगवेगळे पॅटर्न. तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर मी लिंकमध्ये माझा मेल ID देत आहे. तर त्या मेल ID मध्ये तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स ज्याचं उत्तर तुम्हाला हवं असेल ते तुम्ही मला पाठवू शकता आणि तुमच्या कमेंट्सही पाठवू शकता. बेस्ट ऑफ लक तुमच्या फ्युचरसाठी.